सूर्यकांतराव, बायकोचं लय ऐकून घ्यावं लागत असेल ना. काय करायचं, मोठ्या घरची पोरगी केली ना की असंच होतं या. अहो नवरा नवरा राहतच नाही, त्याचा बैल कधी होतो कळतच नाही. राग आला का? सॉरी सॉरी बरं का. नाही काही चुकलं असेल तर माफ करा. पण आवरायला जावा लवकर. अहो बायकोची ऑर्डर आहे तुमच्या. जावा जावा जावा. काय गंमत आहे लागा. माणसाचा स्वभाव, माणसाचं वागणं हे सगळं गेलं खड्ड्यात. माणूस किती मोठा हे माणसाला त्याचे कपडे दाखवून देत. वा. हा झाला सूर्याचा सूर्यकांतराव. चला सूर्यकांतराव, श्रीमंत माणसांच्या जगात. तुम्हाला भाजलं नाही ना? नाही मला नाही भाजलं. काय मगाशी तू तापला होतास ना, मग म्हटलं गरम गरम चहा नेऊन द्यावा, म्हणजे तुझं डोकं थंड होईल ना. पण काय तुझे कपडे खराब झाले. आता आता डॅडी माझ्यावर रागवणार आणि मला नोकरीवरून काढून टाकणार. आता मी काय करू सूर्या? छत्री काका, तुम्ही घाबरू नका. हे बघा, एक काम करतो मी, असंच जातो खाली, तुम्ही नका काळजी करू. असंच जाणार? मग तुझ्या इज्जतीचा पंचनामा होणार. लोक तुला पुन्हा वेटर समजणार, डॅडी खवळणार, मग माझी नोकरी जाणार. शिवाय तुझा बेबी तुझ्यावर रागवणार. नाही नाही सूर्या, सूर्या या एका ब्लेझरमुळे जर असा घोळ होणार असेल ना, तर तू इथंच थांब. मी दुसरा कुठला तरी ब्लेझर घेऊन येतो. हा अहो छत्री काका, आता लगेच कुठं आणणार तुम्ही? शोधतो म्हणजे सापडेल. पण तू एक काम कर, तू इथनं बाहेर पडू नको. तू पहिला आत जा. तू जर बाहेर पडलास ना असाच, तर माझी नोकरी गेलीच म्हणून समज. बरं ठीक आहे, थांब तुम्ही जावा. हां आलोच मी. सूर्या हे बघ, घे. सेम टू सेम रंगाचा आणलाय. कोणाला कळणार पण नाही. तू पण कोणाला बोलू नकोस. घे घाल. पण छत्री काका, हा वाईज फिट वाटतोय हो. आता लगेच मापाचा कसा मिळणार? हा, आणि असं पण काय कोणाला कळून येत नाही. घाल. हा, पण अचानक कुठं आणला तुम्ही? आता कुठनं आणला, कसा आणला ही सांगायची वेळ आहे का? तू पटकन तयार होऊन चल, खाली लोक तुझं वाट बघतात. काय भारी दिसतोयस. अरे हिरो हिरो नंबर 1. चल चल चल, लोक तुला आता कोणच काय बोलणार नाही. चल. अरे वा वा वा, या 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 या. लय उशीर केला तुम्ही. You know, Daddy, it's long journey. But we are so enjoy this long drive. Yeah. असू दे असू दे, पण आम्हाला लय बरं वाटलं तुम्ही आलात ते. ते खरं आहे डॅडी, पण तुम्ही कसं काय आम्हाला बोलवलात? ऐका आता आम्हाला ते काय म्हणतात तुमच्यात, हा सरप्राईज द्यायचं होतं ना आमच्या लेकीला. म्हणतो आम्ही तुम्हाला म्हणलं होतं, आम्ही तुम्हाला बोलवले की तिला सांगू नका. तुमची ओळख जावई बापू इकडे या. आता तुमची ओळख करून देतो, पाहुण्यांची ओळख करून देतो. हे आमचे जावई बापू बरं का, हा सूर्यकांतराव.
म्हणजे तुमच्या लाडक्या मैत्रिणीचे हजबंड. ओ, तर हाच तो माणूस आहे ज्याने आमच्या तुळजाचं काळी चोरलंय. हा. हॅलो जीजू. Hello, Jeju. You look like a handsome hunk. हॅलो सूर्या. बसा बसा, तुम्ही गप्पा मारत बसा, आम्ही आलो. या या जाऊ बापू, या बस, आम्ही आलो. Yes. Hey Juju, you like so cool, huh? Like angry young man. Hey guys, look that big fella. Our Professor Don. हा, तुम्ही तुळजा बेबीच्या फ्रेंड्स का? Yes. काय म्हणते तुमचं करिअर बिरियर? सगळ्याचे क्लिनिक वगैरे असतील ना? हो, माझं तर हॉस्पिटलच आहे. आणि माझंही क्लिनिक खूप मस्त चालू आहे बरं का. यु नो मी तर आत्ताच आहे ना हॉस्पिटल सुरू करण्याच्या तयारीत आहे बरं का. केलंच पाहिजे. आता एवढं शिक्षण झालंय म्हणल्यानंतर प्रत्येकाचं क्लिनिक असलं पाहिजे की नाही, आहे की नाही? Of course, uncle. And Jiju, what's your specialization? नो इंग्लिश, ओनली देशी. नाही म्हणजे मातृभाषा मराठी आवडते त्यांना, म्हणून ते म्हणतात मराठीतच बोललं पाहिजे. आणि म्हणून ते डॉक्टर सुद्धा आयुर्वेदामध्ये झालेत. हा, PhD केली आहे त्यांनी. Great. Super. छत्री काका खोटं का बोलताय तुम्ही? अरे तुझी इज्जत वाचवण्यासाठी तर खोटं बोलतोय ना. काय गरज नाही त्याची. हो. मला असं खोटं बोलून इज्जत कमवायला नाही आवडत. हे बघा, छत्री काका खोटं बोलतात. मी काय डॉक्टर बिक्टर नाही. मी एक अडाणी माणूस आहे. तुमच्या मैत्रिणीनं अडाणीशीच लग्न केलं. What? Jiju, तुम्ही आमची मस्करी तर करत नाहीत ना? अजिबात नाही. Hey, look, she arrived. Hey, Tuza, come. Hey, baby, hi, Tuza. Oh, hi. What a pleasant surprise. Hi. Hello. Hi. पण तुझा तसं आम्हालाही सरप्राईज मिळालंय हा इथे येऊन. अगं अशी फिरून काय विचारतेस? डायरेक्ट विचार ना जेजूंबद्दल. काय विचारायचंय? नथिंग रे, हे सोड. बाकी कशी आहेस तू? मी मजेत. तुम्ही कसे आहात? बिझी 24 hours, patience and all. सूर्या, नाही म्हणजे तुझा अपमान होऊ नये म्हणून मी असं बोलत होतो रे. नाही म्हणजे तुला जर का वाईट वाटलं असेल तर सॉरी बरं का. चुकलं माझं. घे, डोकं शांत कर. ज्यूस आहे ज्यूस. बाकी तुझं काय चाललंय तुझा? तू कुठे प्रॅक्टिस वगैरे करतेस की नाही? हो सांगते. पण आता तुम्ही पार्टी एन्जॉय करा. आपण निवांत बोलूच. मी इतकी छान तयार होऊन आली आणि हा काहीच कसा रिॲक्ट होत नाहीये. एक्सक्यूज मी गाई, मी आले. काय झालं सूर्य? काय नाही. मग एवढा का भाव खातोयस? काही मग आज माझा नवरा खूप हँडसम दिसतोय.
वहिनी सगळ्यात आधी या दादाला मी कॉम्प्लिकेट करणार बरं का. हा धनु दीदी कॉम्प्लिमेंट असतं ते. तेच ते. दादा यू ना लुकिंग एकदम हजबंड. हजबंड हजबंड म्हणजे नवरा. हँडसम असतं ते हँडसम. तेच ते. दादा पण तू खरंच हँडसम दिसतस. नाही पण आज ना दादापेक्षा जास्त वहिनीच सुंदर दिसते. थँक्यू. ह्या पार्ट्या असतातच अशासाठी माणसांचं खरं रूप दाखवायला. काही बोललास का तू? हे बेबी लेट्स हॅव वन सेल्फी टुगेदर. वहिनी मी पण. हो चालेल चला आपण फोटोज काढूया. काय जावई बापू बघितलं का? आहे की नाही आमची पोरगी पार्टीची शान. शेवटी पोरगी कोणाची आहे म्हणा. ही आहे खरी आमची लेक. हे आहे तिचं खरं जगणं. तुमची बायको ती हे आहे तिचं खरं रूप. आम्हाला बापासून जे जमलं नाही ते तुम्ही करून दाखवलं. एवढी डॉक्टर झालेली पोरगी आमची एका शब्दाची तक्रार न करता तुमच्या बरोबर तिने संसार उभा करून दाखवला. आम्हाला लय अभिमान वाटतो तुमचा. आता हे बघून तुम्ही थोडे बावरले असाल. जास्त लोड घेऊ नका. हे पार्टी पुरते. उद्या परत ती तुमच्या बरोबर संसाराच्या गाड्याला जुंपून घेते की नाही बघा. आणि मी काय म्हणतो, तिनं तुमच्यामुळं हे सगळं जुळवून घेतलं तसं तुम्ही तिच्यामुळं हे सगळं जुळवून घ्या पार्टीचं. तिच्यासाठी एक दिवस करून बघा. मस्त ज्यूस प्या, काय ते स्टार्टर खा. आखी पार्टी तुमच्यासाठी ठेवलेली आहे. मजा करा, मजा करा. आमदार साहेब आलेत. आमदार साहेबाचा विजय असो. या 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 आमदार साहेब, वेळ काढून आलात, लय बरं वाटलं. आता तुम्ही बोलवलं ना, आम्ही येणार नाही असे शक्य होईल का जालिंदरराव? जालिंदरराव, लय मोठी पार्टी ठेवली जावायसाठी. याचा अर्थ आम्ही काय समजायचं? घर जावई करून घेताय काय त्याला? तुम्हाला काय वाटतं ही पार्टी आम्ही का ठेवली असं? आता तुमच्या डोक्यात काय चालू आहे याचा कधी ठाव ठिकाणा लागू दिलाय का तुम्ही जालिंदरराव? त्याचं कसं आहे, आम्ही कधीच कुठलेच हिशेब बाकी ठेवत नाही बुवा. हे कसे ठेवू मग? आता सूर्याची मजा तुम्ही बघाच. या पार्टी एन्जॉय करा. या या. ओ दाजी, अहो पार्टी तिकडं तुम्ही इकडं काय करताय? आजची सत्कार मूर्ती आहे बरं का तुम्ही. चला बरं तिकडं, चला चला. नाही नको. असं काय करताय अहो ते विश्वास शेठ कवापासून आमच्या मागं लागल्यात. जोपर्यंत सूर्यकांतराव आम्हाला माफ करत नाही ना तोवर आम्ही एक गोट प्याणार नाही. आता काय करायचं? पार्टी तुमची आणि तुम्हीच असा खोळंबा केला तर कसं चालायचं? चला अहो चला. ठीक आहे, माझ्यासाठी नाही, निदान डॅडींसाठी तरी चला. चला चला घ्या असं या. सूर्यकांतराव, झालं गेलं गंगेला मिळालं, एवढं मनाला लावून घेऊ नका. मी मागापासून पाहतोय तुम्ही खुश नाही. अहो माफ करा मला, चुकून चुकलंय. अहो कधीच विसरून गेलोय मी ते. ओ विश्वासराव, अहो तुमच्या नावात विश्वास आहे, विश्वास ठेवा की जरा. आमचे दाजी कधीच खोटं बोलत नाही. हा नाही नाही, चेहऱ्यावरून तर तुम्ही नाराज दिसताय. माझा चेहराच असा आहे. आता काय करू म्हणजे तुम्हाला खरं वाटेल?
तसं असेल तर हे घ्या बरं, म्हणजे आम्हाला खरं वाटेल तुम्ही आमच्यावर रागावलं नाही. अहो मी नाही पित दारू, तुम्ही प्या. म्हणजे तुम्ही आमच्यावर रागवलाय? पार्टी तुमची, तुमच्यासाठीच आयोजित केली आणि तुम्ही घेणार नाही म्हणताय, असं कसं होईल? दाजी यांचं म्हणणं पण बरोबर आहे बरं का. म्हणजे काय आम्हाला मिळत नाही असं तुम्हाला वाटलं का? फुकटे वाटलो का? दारोडे वाटलो? काय बोलताय तुम्ही शत्रुराव? काय बोलते ती? मी असं कुठं काय बोललं का तेव्हा? आम्ही कधीतरी घेतो, ती बी अशी पार्टीत आणि ती ब्रँडेड. मग तुम्ही प्या की, मी कुठं नाही म्हणलंय तुम्हाला. तुम्ही नाही बोलत हाच प्रॉब्लेम आहे. एवढा आम्ही मैत्रीत हात पुढं करतोय तरी तुम्ही नाही म्हणताय. पाहुण्याचा अपमान करायला बोलवलंय का इथं? कुठे गेले जालिंदरराव? पार्टीत बोलून काय आमचा अपमान लावलाय का? हाय मी इथंच आहे. काय झालं विश्वासराव? तुमच्या जावयांनाच विचारा. आम्ही एवढं प्रेमाने ड्रिंक देतोय तर ते आमचा तोंडावर अपमान करतात. जावे बापू, अहो त्यांना मनापासून सॉरी म्हणायचंय हो. अहो डॅडी, हे सॉरी बोलले, झालं संपलं की सगळं. मी बोललो त्यांच्याशी, ते म्हणतात दारू प्या म्हणून. डॅडी तुम्हाला माहिती ना, दारूच्या ग्लासला हात पण लावत नाही मी. बघितलं जालिंदरराव, परत तुमचे जावई आम्हाला दारुडे म्हणतात. तुम्ही 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 जरा शांत वाटा. आता कोणतरी माघार घेतली पाहिजे की नाही? आता तुम्ही म्हणताय तसं त्यांनी घेतली पाहिजे होती. पण कसे, ज्या माणसाला सुपारीच्या खांडाचं बी व्यसन नाही, तो माणूस डायरेक्ट दारू घेईल असं होत नसतं हो. बरं, तुमचा मान ठेवण्यासाठी ज्यूस घेतली. जावई बापू, तुम्हाला ज्यूस चालेल ना? हा. हे छत्री, ज्यूस घेऊन ये. आता विश्वासराव तुम्ही आणि जावई बापू तुम्ही, तुमची दोस्ती होऊन जाऊ द्या. घ्या. Cheers. शाबास. इथं दारू आहे. उगच पैसे आलो, फुकट पैसे गेले का नाही? चला का काय? इकडे 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 इकडे. सूर्यकांतराव, हे बघा ती दारुड, याला म्हणतात बेवड. हे इतकं दारू पित असणारे रोजच्या रोज की त्यांनी दारूसाठी घरदार इकला असणार आहे. गटारीत पडणारी ही लोक. बस, आता एक शब्द बोललो तर याद राखा, तू बाप आहे माझा. जावई बापू, सावरा स्वतः. ए छत्री, शंकररावना आत घेऊन जा. हो. आणि विश्वासराव, तुम्ही इकडे या. हे मॅटर जरा इकडे सांगतो तुम्हाला. इकडे तात्या काय चाललंय? उठा. दारू